एकदा सांगितलेलं कळत नाही का? जेवण करतो की काय करतो? तुझ्यासारख्या माणसासोबत लग्नच नव्हतं करायला हवं. कितीदाही सांगितलं तरी ऐकतच नाही तू. काय माहिती कुठे जन्म झालाय तुझा. लग्न होऊन 10 वर्ष झाली. ना कुठला दागिना घेऊन दिलाय, ना कुठली नवी साडी घेऊन दिली आहे मला. काहीच नाही दिलंय मला. अरे यार, काय आहे हे? रोज ही मला असंच टॉर्चर करत असते. हिचं तोंड बंद करण्यासाठी काय करावं आता? एका चांगल्या पुजारीला भेटून याचा काहीतरी उपाय शोधायला हवा. नमस्कार गुरुजी. बोल मुला, काय आहे तुझी समस्या? माझी बायकोच माझी मोठी समस्या आहे स्वामी. बायको ही तुझी समस्या आहे का? स्वामी, माझी बायको नेहमी माझ्यासोबत भांडत राहते स्वामी. माझ्यावर नेहमी ओरडत असते स्वामी. काहीतरी असं करा ज्यामुळे ती मला त्रास देणार नाही स्वामी. कुठल्याही प्रकारे माझ्या बायकोचं तोंड बंद करा स्वामी. तुमचं भलं होईल स्वामी. अच्छा, असं आहे तर ठीक आहे. तू एक काम कर, तिला इथे घेऊन ये. मी तिच्याशी बोलतो. सगळं ठीक होईल. ती कोणाचंच ऐकत नाही ना स्वामी. तुम्ही इथेच बसल्या बसल्या काहीतरी जादू करून तिचं तोंड कायमचं बंद करा ना स्वामी. ठीक आहे, करतो काहीतरी. हे घे. हे जे ताबीज आहे ना, हे रात्री झोपताना बायकोच्या अंथरुणाखाली ठेव. यानंतर तुझ्या बायकोमुळे तुला काहीच समस्या राहणार नाही. ठीक आहे स्वामीजी. ठीक आहे. माझी दक्षिणा कुठे? हो, दक्षिणा देतो मी स्वामी. ही घ्या स्वामी. सदैव सुखी राहा. आता तुम्ही जाऊ शकता. खूप खूप धन्यवाद स्वामीजी. याला इथे ठेवावा. आज तू फसली रे. बाबा, अरे अरे, माझ्या आवाजाला काय झालं? बाहेर आवाजच नाही येते. मला काय झालं माहिती नाही. अरे देवा. काय झालं? काय झालं? अरे आवाज गेलाय का? अरे बापरे. काय झालं? तुझा आवाज पूर्णपणे गेलाय का? रोज रोज ओरडते ना माझ्यावर. पाहिलं, मी हिची बोलतीच बंद केली. आता बघू कशी ओरडते तू. तू 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 एक काम कर, तू इथेच बसून राहा. मी जरा बाहेर जाऊन येतो. अबे हे ऐक ना, माझ्या बायकोची बोलती बंद झालीये. काय यार, खरं आहे का? हो यार, रोजच माझ्यावर ओरडत राहायची. म्हणून तिचं तोंड नेहमीसाठी बंद ठेवण्यासाठी मी काल एका स्वामींना भेटलो. त्यांनी मंतरलेलं एक तावीज माझ्या हाती दिलं आणि त्याला तिच्या अंथरुणाखाली ठेवायला सांगितलं. आणि सकाळी उठून पाहिलं तर तिची बोलतीच एकदम बंद झाली. याचं काम आहे तर. यार, माझी बायको पण रोज ओरडते. त्या स्वामीजींचा नंबर असेल तर दे ना. हो ठीक आहे ना. बाय. हा, बाय. येस. अरे नालाय का, तुझ्यामुळे माझं बोलणं बंद झालंय का? आता तर तू बघच मी काय करते. कोण आहात तुम्ही? तुमची काय समस्या आहे? अरे देवा, तू बोलू शकत नाहीस? थांब, मी आता तुला बरं करतो. हे आपल्या हातात घ्या. हा मंत्रित जल आहे. याला प्यायल्यानंतर तुमचा कंठ ठीक होऊन जाईल. ओम शांती. ओम शांती.
आता बोलण्याचा प्रयत्न कर. स्वामी स्वामी मी बोलू शकते. हम्म, खूप खूप धन्यवाद तर स्वामी. ठीक आहे. आता सांगा तुमची आणखी कुठली समस्या आहे? स्वामी मी रोज माझ्या नवऱ्याला खूप हम्म. रागवते, म्हणून तो तुमच्या जवळ आला आणि माझं त्याने बोलणंच बंद केलं. हम्म, म्हणून माझा पुन्हा आवाज मिळवण्यासाठी मी तुमच्याकडे आली होती. तर ठीक आहे. माझ्याकडे जो कोणी येईल तो जेही मागेल त्याचं मी कल्याणच करतो. बस इतकंच आहे. ठीक आहे स्वामी, तुमची दक्षिणा किती झालीये? बस 1000 रुपये दे. काय म्हटलं? 1000 रुपये? मला वाटलं की 500 रुपये. बोलणं बंद करण्यासाठी 500 घेईन आणि ठीक करण्यासाठी 1000 रुपये लागतील. ठीक आहे ठीक बस आहे, जास्त देते. बोलायचं काम नाही. हम्म, आधी पैसे हम्म. दे. माझ्या नवऱ्याकडनं 500 आणि माझ्याकडनं 1000, पूर्ण मिळून 1500 लागले. चांगला बिझनेस आहे हा. हे घ्या स्वामी 1000 रुपये. मी येते आता विजयी स्वामी. भवा. नालायक, तुझ्यामुळे 1000 रुपये वेस्ट झाले. हसतोय. नाही काही नाही. हम्म, हम्म. किती शिव्या द्यायचीस ना तुम्हाला. रोजच्या शिव्या ऐकाव्या लागायच्या तुझ्या. आता पाहिलंस, तोंड उघडलं तरी बोलता येत नाहीये ना. म्हणूनच मी म्हणत असतो जास्त बडबड करायची नाही. कमीत कमी आता तरी जरा शांत बसणं शिक, ठीक आहे? नाहीतर तुझी कंडिशन याहून वाईट होईल. हम्म? काय रे, खूप हसायला येत आहे ना तुला? काय झालं? अचानक कशी बोलायला लागली? काय शॉक लागला का? ताविजाची शक्ती निघून गेली की काय? अबे, तुझ्याकडनं 500 रुपये घेऊन माझं बोलणं बंद करणाऱ्या स्वामींना 1000 रुपये देऊन माझं बोलणं परत मिळू शकते असं वाटत अरे नाही का तुला? साला, मीच फसलो इथे. अरे आता तर मी तुझी रोज पूजा करील. आता माझी हालत काय होईल माहिती नाही. हा हॅलो बोल. हा निकिता, मला काही महत्वाचं काम आहे आज. मी घरी उशिरा येईन. का, कुठे चाललात का? आज मित्रांसोबत अचानक पिक्चरला जायचा प्लॅन ठरलाय. सेकंड शोला चाललोय. अच्छा, मला एकटं सोडून तू तिकडे चाललाय का? एकटं जायला तुझी इच्छा तरी कशी होते? अरे यार, तो माझा मित्र रमेश आहे ना, तू तर ओळखतेस त्याला. बस त्याचा बर्थडे आहे यार, तर सगळे मित्र मिळून सेलिब्रेशन करतोय ना. अरे यार लवकर येईन, तू टेन्शन नको घेऊ. आणि अजून एक गोष्ट, मी रात्री उशिरा येईन ना, तर दरवाजा अच्छा. जरा हलकासा बंद करून ठेव. ओके? मला नकोय माझ्या सुंदर बायकोची झोप मोड व्हावी. ओके? जेवून आरामात झोपून जा आणि पिक्चर पाहून मी सरळ घरी येईन. ठीक ओके? आहे हो. आणि हो, विसरू नको, दरवाजा हलकासा बंद ठेव. हम्म, आणि हो, पुढच्या संडेला आपण दोघं मिळून पिक्चर पाहायला जाऊ, ठीक आहे ना? ठीक आहे बस 2-3 तासांचीच तर गोष्ट आहे यार. मी लवकर येतो ठीक ना. आहे. तर मी दाराला लॉक न करता असंच राहू देते. तू आल्यावर जेवण करून घे. ठीक आहे, हम्म, मी चल जेवून ठीक घेईन. आहे मग, बाय. बाय, गुड नाईट. याचं ऐकून दार उघडं ठेवणं बरोबर राहील का? बरं ठीक आहे, बाहेर कोणी आहे पण नाही. उगाच अर्ध्या रात्री हा येईल आणि माझी झोपमोड होईल. बाई गाढ झोपेत दिसते. काय झालं हो, आलात का? जेवण केलं का? ठीक आहे, ये इकडे झोप आता. बाजूला जाऊन झोपू काय? मी तर चोरी करायला आलो होतो, पण असा चान्स मिळतोय का? मस्त चान्स आहे यार. बाई तर एकदम माल दिसते. हा कोण आहे? इथे काय करतोय? याची इतकी हिम्मत? उठ, अरे, कोण आहे तू? अरे बापरे, आहे कोण तू? माझ्या बेडवर येऊन झोपलाय? सांग ना. काल रात्री तुमच्या घरी चोरी करण्यासाठी आलो मॅडम. हा? आणि जेव्हा चोरी करत होतो तेव्हा बाजूला येऊन झोपायला तुम्हीच तर म्हटलं. काय? मी तुला झोपायला सांगितलं होतं? खरं सांग आता. परत चोरी करायला आलो होतो मॅडम.
तुम्हीच तर म्हटलं बाजूला येऊन झोप, म्हणून तर झोपलो होतो मॅडम. हे काय तुझ्या बापाचं घर वाटतं का? सरळ येऊन माझ्या बाजूला येऊन झोपला? खरं खरं सांग, तू आता इथे का आलाय ते? खरंच चोरी करण्यासाठी आलो होतो मॅडम. मग माझ्या बाजूला येऊन का झोपला तू? अरे तुम्हीच मला झोपायला सांगितलं म्हणून तर झोपलो ना. काय मी म्हटलं होतं? मॅडम, मला तुझ्यासारख्या सोडा ना मॅडम, मी इथून माणसांना निघतो ना. आत्ताच सांगते मी, थांब. मॅडम, मला काही म्हणजे करू तू नका मला मॅडम. ओळखत नाही मॅडम, ना? मी चांगला आता माणूस चल आहे तू. मॅडम. पोलीस स्टेशन मध्ये येशील ना, तेव्हा तुझं डोकं ठिकाणावर येईल. पोलिसांना खरं खरं बोलवताय का सांग तुम्ही? मला, नाही तर बघ तू. तिथे हो, बघा नाहीतर काय. काय? अरे निघा यार इकडून. मी येतो समोर मॅडम. कुठला? म्हणजे तुला नाही तर मी- मॅडम. कुठे जातोय? हॅलो. सर काय करताय? अरे काय नाही यार, असंच पडलो होतो. आज सुट्टी आहे ना, फिरायला कुठे बाहेर नाही गेला तू? नाही यार, कुठेच जायचा मूड नाही आज. तू म्हणत असशील तर आपण दोघं मिळून कुठे जायचं का? एकटं जायला मलाही तसं बोरच होतं. बोर का होतं? अरे असं काहीच नाहीये. प्रत्येक मुलगा आपल्या गर्लफ्रेंडला बाईकवर बसवून फिरवतोच ना, तर मी काय एकटा फिरू? तू येशील ना तर आपण दोघंही सोबत जाऊ. पिक्चर पाहायला जाऊ. आज मला तुला माझ्या घरी बोलवायचं होतं, पण तू तर कुठे बाहेर जायचा प्लॅन करतोय ना. मग सांग आता. हे काय बोलतेस तू? खरं की काय? हो रे, खरंच. आई बाबा एका लग्नासाठी बाहेर गावी गेलेत ना. मी घरी एकटीच आहे ना, खूप बोर होत आहे मला. जर तू घरी आलास तर थोडा वेळ गप्पा मारू आणि त्यानंतर तुझी इच्छा. मग येतोय ना? हा काय प्रश्न आहे? हा काय आता निघालो मी. ठीक आहे, लवकर ये, मी तुझी वाट बघते. ठीक आहे, मी आत्ताच येतो. आज तर पूर्णच मजा करू. हाय. हे काय रे, इतक्या लवकर घरी पोहोचला? ठीक आहे, बाहेर उभं नको राहूस, आत ये. ओके. चल. बस. अरे तू तर थकलेला वाटतोय, पाणी घेऊन येऊ का? शहराच्या इतक्या ट्रॅफिक मधून बघ किती लवकर आलो मी. फक्त पाणीच पाचशील का? मला नको आहे. ठीक आहे, थांब, घरी थोडी लस्सी आहे, मी घेऊन येते. ठीक आहे. ठीक आहे, घे, ज्यूस घे. हे काय? तू तर लस्सी पाजणार होतीस ना, तू तर ज्यूस आणलंस. हे थोडं थंड होतं म्हणून घेऊन आली. कसं होतं हे? खूपच छान, तुझ्यासारखा. ठीक आहे, तर मग काय? अजून काय तू सांग. अरे काय झालं तुला? काय झालं सांग तर. अरे काय झालं? तुझी तब्येत ठीक वाटत नाहीये, तू घरी जा, आपण नंतर कधी भेटूया. काय म्हणतो? नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. अरे खूप वेळ झाला आहे, आई बाबा पण येतच असेल, तू इथून जा बरं. अरे लवकर निघ ना. खूप खोकला येतोय, डॉक्टरांकडे जा बरं. ठीक आहे, बाय. गेला की मला कॉल करा. सतीश, मला माफ कर, माझं खरंच तुझ्यावर प्रेम आहे, पण माझ्या घरातल्यांनी माझं लग्न कोणा दुसऱ्यासोबत ठरवलंय. ते लोक खूप पैसेवाले आहेत, म्हणून मी पण त्यांच्यासोबत लग्नाचा निर्णय घेतलाय.
जर तू जिवंत असशील तर कसंही करून हे लग्न थांबवण्याचा प्रयत्न करशील. म्हणूनच मी त्या ज्यूस मध्ये स्लो पॉइझन मिक्स केलं होतं. 3 दिवसात ते विष तुझ्या शरीरात पूर्णपणे पसरेल. त्यानंतर तुझ्यामुळे मला कुठलाच त्रास होणार नाही. सॉरी यार, ऍडव्हान्स विशेस फॉर युअर डेथ.